बुलेटिनमध्ये स्वागत. एक महत्त्वाची बातमी. दादरच्या पूर्व परिसरामध्ये मराठा आरक्षणावरून राजकीय बॅनरबाजी बघायला मिळते. मनोज जरांगेंच्या मुंबई कूच करण्याकडे फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनर लागलेत. मुंबईतील दादर परिसरात मराठा आरक्षणावरून राजकीय बॅनरबाजी बघायला मिळते. या बॅनरवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो आहे. इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असा लक्षवेधी मजकूर यावर लिहिला गेलाय. या बॅनरमध्ये फडणवीस यांना मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे आणि ते उच्च न्यायालयात टिकवणारे नेतृत्व म्हणून गौरवण्यात आलेलं आहे. ही बॅनरबाजी भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील यांच्याकडून करण्यात आल्याचं कळतंय. ही बॅनरबाजी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाल्यानं विशेष राजकीय महत्त्व याला आलेलं आहे. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याशी बोलूया. स्नेहा, एका बाजूला मनोज जरांगे आणि त्यांचा ताफा मराठा आंदोलक मुंबईकडे कूच करतायत, दुसरीकडे दादर मधली मुख्य मुंबईच्या दादरच्या ठिकाणची ही बॅनरबाजी, काय सांगाल? नक्कीच आपण पाहिलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या जोर धरताना पाहायला मिळतोय. याच आरक्षणाच्या अनुषंगाने उद्या मनोज जरांगेसह आणखी जे आंदोलक आहेत ते मुंबईमध्ये येणार आहेत आणि आंदोलन करणार आहेत, मोर्चा असणार आहे त्यांचा. आता आपल्याला पाहायला मिळतंय की भाजपकडून बॅनरबाजी मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे, दादर परिसरात देखील करण्यात आलेली आहे. खरं तर आपण पाहिलंय की मनोज जरांगे पाटील यांनी बरेच आरोप देखील केले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती, तसंच त्यांच्या आईवरती देखील वक्तव्य केलेलं होतं. त्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळतंय या बॅनरवरती देखील असा मजकूर आहे की इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असा मजकूर त्याच्यावरती लिहिलाय आणि मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे आणि ते उच्च न्यायालयात टिकवणारे नेतृत्व म्हणून गौरवण्यात आले आहे. अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले आणि ते उच्च न्यायालयात टिकवून ठेवले असं त्या बॅनरमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. याचाच अर्थ की मनोज जरांगे पाटील यांची जी वक्तव्य असतात, सतत होणारी जी वक्तव्य असतात, त्यालाच कुठेतरी भाजपकडून हे उत्तर देण्यात आलेलं आहे. उद्या जो भव्य मोर्चा असणार आहे त्यामध्ये नक्की काय घडतं, जसे की आदेश देण्यात आलेले आहेत की 1 दिवसापुरताच हा मोर्चा असणार आहे, त्यामुळे पुढे काय घडतं हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी बरोबर स्नेहा, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. की एकच दिवस तुम्ही आझाद मैदानामध्ये एकत्र येऊन आंदोलन करू शकता अशी परवानगी न्यायालयानं दिलेली आहे. त्यामुळे काय घडतं, इतक्या मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईत येत आहेत, तर काय घडतं हे बघणं महत्त्वाचं आहे. अजून एक मोठी बातमी. वसई विरार महानगरपालिका हद्दीतील मौजे नारंगी इथल्या रमाबाई अपार्टमेंट इथं 4 मजली इमारतीचा भाग कोसळला आणि 15 जणांचा त्यात मृत्यू झालाय अशी माहिती मिळते. धक्कादायक माहिती आहे. 9 जण त्यात जखमी झालेत. इमारतीचा मलबा शेजारच्या चाळीवर कोसळला, त्यामुळे चाळ उद्ध्वस्त झाली. सुरक्षेच्या दृष्टीनं रमाबाई अपार्टमेंटमधल्या आणि शेजारच्या 4 मजली इमारत आणि आजूबाजूच्या चाळी रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत. रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेलं आहे. आरोप असा होतोय की बिल्डरला अटक करा, त्यांच्यामुळे हे झालेलं आहे. आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांना विचारूया. विजय, एका बाजूला गणेशोत्सवाचा उत्साह, दुसरीकडे ही घडलेली विरारमधली घटना, काय अधिक माहिती मिळतेय? सुवर्ण, ही जी घटना आहे गणेशोत्सवच्या आदल्याच दिवशी म्हणजे बाप्पांचं आगमन आणण्याचं जे कार्य असतं ते केलं जातं आणि त्याच दिवशी हा काळाने घाला घातलेला आहे. यामध्ये एक जी चिमुकली होती तिचा पहिलाच वाढदिवस साजरा केला जात होता आणि त्यावेळी ही घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये अनेक जी लोक आहेत यामध्ये बाधित झालेले आणि यामध्ये तब्बल 15 लोकांचा बळी गेलेला आहे आणि 9 जण यामध्ये जखमी झालेले आहे. जखमींवरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या घटनेला जर आपण जबाबदार पाहिलं तर हा जो बिल्डर आहे, कारण या बिल्डरने जास्त वर्ष ह्या बिल्डिंगला झाले नाही, फक्त 12 वर्ष झाल्याचं सांगितलं जात आहे. जर 12 वर्षात एवढी मोठी जी इमारत कोसळते, कुठेतरी यामध्ये जी निकृष्ट दर्जाचं वापरलं गेलेलं सामान आहे ते सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे आणि यामध्ये खरं तर ह्या बिल्डरला कालच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, परंतु अजून गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे, परंतु अजूनही अटक दाखवण्यात आलेली नाही. खरं तर बिल्डरला कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय का हे सुद्धा लोकांच्या मनात संशय आहे, कारण या बिल्डरवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि तत्कालीन जे अधिकारी होते, जे पालिकेचे अधिकारी असतील ज्यांनी ही बिल्डिंग बांधण्यासाठी मुभा दिली, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. सुवर्णा, नक्की धन्यवाद विजय, माहिती दिली त्याबद्दल.